हा व्हिडिओ सगळ्यांसाठी आहे. ते कसं ते सांगते. आता याच्यात कोणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालतात, कोणी डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांवर चालतात, कोणी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारावर चालतात, तर कोणी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारावर चालतात. बरोबर? असे तर करायला नको. सगळ्यांचे विचार सेम आहे, सारखे आहे. मग तुम्ही हे जातीवाद मांडून ठेवलेलं आहे ना, हे आमचं हे तुमचं. आता त्याच्यावरच मी क्लिअर करते. आता जेवढे पण विचारवंत होते, महापुरुष होते, महामानव, विचारवंत, यांचं कॉमन एकच ध्येय होतं, कॉमन एकच विचार होता. तो होता जातीवाद नष्ट करायचा, जातीवादाची साखळी तोडायची, जातीवाद नष्ट करायचा. हा त्यांचा कॉमन विचार होता सगळ्यांचा. आणि तुम्ही जे मानणारे आहात ना, तुमचे काय विचार आहे माहिती? जातीवादाचे. जातीवाद कधी वाढणार, जातीवाद सुरूच कसा राहणार, आणि एकमेकांना ट्रोल कसं करू, हे आमचं आहे ते तुमचे असं कसं करू, आम्ही उच्च आहे आम्ही तुम्ही नीच आहे, आम्ही कसं करू, यावर तुमचं जे काही चालू आहे ना, तुमचे आयुष्य त्याच्यावर चालू आहे. तुम्ही मानवाचे विचार कुठून पण नाही म्हणत, खोकले विचार आहे ते, शून्य खोकले विचार म्हणते मी त्यात. जर तुम्ही खरंच मानवांना मानलं असतं ना, हे जेवढे सांगितले जेवढे विचारवंतांना मानलं असतं ना, कदाचित जातीवादाचा विषय झाला नसता समाजामध्ये, कोणी जातीवाद केला नसता. हे फक्त तुम्ही दिखाव्यासाठी ना महामानवाचे नाव घेतात. बाकी तर तुम्ही एकमेकांना ट्रोल करताच आहे, आम्ही उच्च तुम्ही नीच, तुम्ही खालच्या जातीचे उच्च जातीचे. तू जन्माला आला होता तर तुला जात माहिती होती का? मोठा झाल्यावर तुला जात कळाली, बरोबर ना? आणि मेल्यावर पण तुला कोण विचारणार आहे? मेल्यावर तुला तुझ्या नातेवाईक सुद्धा आठवणार, मग तू काय घेऊन जाणार आहे? जातीवाद? अरे जे मानवांनी विचारवंतांनी जे काही जातीवाद नष्ट केला होता ना, नष्ट करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी साखळी तोडण्याचं काम केलंय ना, आज त्यांना सगळे मानतात, सगळे पूजतात त्यांना, त्यांचे विचार खऱ्या अर्थाने खरे, तुमच्यासारखे खोकले नाही. एकीकडे मानणं आणि एकीकडे जातीवाद करणं, हे खोकले आहे फक्त तुम्ही. खरे विचारसरणीचे नाही आहात ना, खरे त्यांच्या विचारांना मांडणारे आहात, चालणारे, फक्त खोकले.